मित्रांनो, कालच्या व्हिडिओचा पुढील भाग आज आपण पाहूया। ती आज पण संध्याकाळी उभी राहते। खरंच तिचं हृदय खूप मोठं आहे। ऋषिकेश विचारात मग्न झाला। ऋषिकेश मुक्ताच्या व्यक्तिमत्वाचा सखोल विचार करत बसला। दुसऱ्या दिवशी मुक्ता 3 कप चहा बनवून बागेत बसली होती। सुधाताई गालातल्या गालात हसत तिला पाहत होत्या। त्यांना हसताना पाहून मुक्ता त्यांना रागावून म्हणाली, काय झालं? तुम्ही मला असं का बघत आहात? मी तुमच्या त्या लाडक्या भाडेकरूसाठी चहा पण घेऊन आले आहे, वरून तुम्ही मला असं बघताय जणू काही। सुधाताई हसून म्हणाल्या, नाही ग बाळा, मला खूप बरं वाटतंय तू लोकांची काळजी करतेस, हे पाहून छान वाटलं। पण ऋषिकेश त्याच्या खोलीत आहे। त्याला आज खूप ताप आला आहे। रमाबाईच्या हातून चहा आणि बिस्किटे त्याच्या खोलीत पाठव। मला वर जाऊन बघायला जमत नाही, नाहीतर मीच जाऊन त्याला बघून आले असते। मुक्ता म्हणाली, म्हणूनच आज जनाब दिसले नाहीत। मला वाटलं माझ्यामुळे खाली आले नसतील। रमाबाई सोबत मुक्ता वर गेली। तिला पाहून ऋषिकेश आश्चर्यचकित झाला आणि उठून बसला। त्याच्या थकलेल्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू आले। तो म्हणाला, अरे तुम्ही का त्रास घेतलात? मुक्ता म्हणाली, त्रास कसला? आणि त्याला चहा दिला। काही वेळ थांबल्यावर तिने रमाबाईला खोली व्यवस्थित करायला सांगितली आणि खाली निघून गेली। ऋषिकेशला मुक्ताचं असं काळजी घेणं सुखद वाटलं। ऋषिकेश लवकरच बरा झाला आणि ऑफिसला जायला लागला। त्या घरात आणि घरातल्या लोकांना ऋषिकेशची सवय झाली होती। आता मुक्ता त्याच्या बोलण्याने किंवा उपस्थितीने रागावत नव्हती। ती आता भडकतही नव्हती। उलट ती त्याच्या बोलण्यात रस घेऊ लागली होती। त्या दिवशी पुन्हा 6 वाजता घड्याळाचा ठोका पडला। मुक्ता नेहमीप्रमाणे गेटकडे धावत गेली। आज ऋषिकेशने सुधाताईंना विचारलंच, काकू वाईट वाटून घेऊ नका, पण मुक्ता रोज यावेळी कुठे जाते? मग एवढ्या उदास होऊन का परत येते? ती नेहमीच हरवलेली आणि दुःखी का असते? सुधाताईने भूतकाळाचे पडदे उघडायला सुरुवात केली। आमचं कुटुंब एकेकाळी खूप आनंदी आणि भरलेलं होतं। माझा एकुलता एक मुलगा अनिरुद्ध स्वतःच्या आवडीने मुक्ताचे लग्न करून आला। हे ऐकून ऋषिकेशला खूप आश्चर्यचकित वाटलं। तो म्हणाला, काय? मुक्ता तुमची सून आहे? म्हणजे ती तुमची मुलगी नाही? सुधाताई म्हणाल्या, हो ऋषिकेश, मुक्ता माझी सून आहे। ती माझ्या मुलाची पसंती आहे, पण आता तीच मला सर्वात प्रिय आहे। सुरुवातीला मात्र तसं नव्हतं। माझा मुलगा मुक्ताशी लग्न करायला मला खूप विनवत होता, पण मी तयार नव्हते। शेवटी त्यांनी कोर्टात लग्न केलं। मी सुरुवातीला खूप रागात होते, पण मुक्ताचा हसतमुख चेहरा व स्वभाव, सगळ्यावरचं प्रेम, काळजी घेण्याची वृत्ती, या सगळ्यामुळे माझा राग दूर झाला। लग्नाच्या 3 वर्षांनी आमच्या घरी एक लहान पिल्लूचा जन्म झाला। माझ्या आनंदाला तर पाराच उरला नाही। कदाचित माझ्याच नजरेने आमच्या आनंदाला दृष्ट लागली। पिहूचे निरागस चाळे, तिचे बोबडं बोलणं, खळखळून हसणं, सगळं घर आनंदाने भरून गेलं होतं। पण तीच पिहू एक दिवस आम्हाला सोडून जाईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं। दसऱ्याच्या त्या काळ्या संध्याकाळी अनिरुद्ध पिहूला घेऊन रामधन पाहायला गेला। घरी परत येत असताना अपघात झाला। त्या दिवशी माझी तब्येत बिघडल्यामुळे मुक्ता माझ्यासोबत घरी राहिली होती। माझ्या नवऱ्याची पण तब्येत काहीशी बरी नव्हती। काही दिवसापूर्वीच त्यांची एंजिओप्लास्टी केली गेली होती। बीपी आणि शुगर तर त्यांना पूर्वीपासूनच होते आणि ते टीव्हीवर रावण दहन पाहत होते। अचानक टीव्हीवर बॉम्ब ब्लास्ट झाल्याची बातमी आली। आम्ही ऋषिकेशला फोन लावला, पण तो फोन उचलत नव्हता। काहीतरी अपघाती घडले असं संशय माझ्या मनात घर करू लागलं। नवऱ्याला सांगू की नाही असा विचार माझ्या डोक्यात घोळत होता। त्याचवेळी शेजारी राहणारा अनिरुद्धचा मित्र आला आणि माझ्या नवऱ्याला देखील या घटनेची बातमी मिळाली होती, म्हणून तो पण अनिरुद्धच्या मित्राबरोबर घरातून बाहेर गेला। घटनास्थळी पोहोचल्यावर जे पाहिलं ते तर शब्दात सांगता येणं शक्यच नव्हतं। मृत शरीराचा ढिगारा पडला होता। त्यात लहान मुलं, महिलांची संख्या जास्त होती। शोध घेत असताना पिहू बोलता बोलता सुधाताई मोठमोठ्याने रडू लागल्या। ऋषिकेश उठून त्यांच्या जवळ गेला, त्यांना सांत्वना दिली आणि शांत करत पुढे काय घडलं ते ऐकण्यासाठी थांबला। पुन्हा त्यांनी स्वतःला सावरलं आणि म्हणाला,
माझी नात तर मृत मिळाली, पण अनिरुद्धचा काहीही पत्ता लागला नाही. आम्ही सगळीकडे शोध घेतला, सगळ्या हॉस्पिटल्स आणि सगळ्या मुर्दाघरात जाऊन पाहिलं, पण त्याचं शरीर कुठेही सापडलं नाही. पोलिसांनी सांगितले की बॉम्ब फुटल्यामुळे काही लोक दूर जाऊन पडले आणि त्यांचा चेहरा ओळखण्यासारखा राहिला नाही. माझा मुलगा त्यांच्यामध्येच असू शकतो, पण त्याबद्दल आजपर्यंत काहीच माहिती मिळाली नाही. तरुण मुलगा आणि लहान पिहूच्या मृत्यूची बातमी माझे पती सहन करू शकले नाहीत. ते सुद्धा 1 वर्षाच्या आत आम्हाला सोडून गेले. मुक्ता अजूनही अनिरुद्धची वाट पाहत आहे. रोज 6 वाजता ती गेटच्या बाहेर धावत जाते. असं वाटते की आज अनिरुद्ध नक्की येईल. त्याच्या या शोकात, दुःखामध्ये ती जणू उभी राहिलेली आहे आणि तिचं आयुष्य थांबलंय. अनाथाश्रमातल्या मुलांना खायला घालून ती आपल्या मुलीच्या आत्म्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करते. माहीत नाही तो दिवस कधी येईल की ती अनिरुद्धच्या आठवणींना विसरून तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात करेल. तेवढ्यात थकलेल्या पावलांनी मुक्ताने हळूच खुर्चीला स्वाधीन केलं. आज वातावरण खूप शांत होतं. अचानक ऋषिकेश उठला आणि सुधाताईच्या पायाजवळ बसून म्हणाला, काकू, जर तुम्ही परवानगी दिली आणि मुक्तानी योग्य समजली तर मी तिला लग्नासाठी विचारू इच्छित आहे. आज किंवा उद्या माझी आई आणि बहीण येणार आहेत आणि मला माहीत आहे त्यांनाही होकार द्यायला काहीच अडचण येणार नाही. हे ऐकून मुक्ता थक्क झाली. ऋषिकेश आणि सुधाताई दोघीही आशेच्या नजरेने तिच्याकडे पाहू लागल्या. मुक्ता काहीच बोलली नाही आणि उठून जाऊ लागली. त्याचवेळी बाहेरून आवाज आला, आज किंवा उद्या नाही दादा, आम्ही तर आलो आहोत. हा आवाज ऋषिकेशच्या बहिणीचा होता. अरे, तुम्ही अचानक? सांगितलं असतं तर मी घ्यायला आलो असतो ना. अरे, सांगितलं असतं तर एवढं सुंदर सरप्राईज कसं मिळालं असतं. ऋषिकेशच्या आईने एक प्रेमळ नजर मुक्तावर टाकली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, जर तू माझ्या मुलाच्या आयुष्यात आलीस तर मी स्वतःला खूप नशीबवान समजेन. जेव्हा ऋषिकेश फोनवर बोलत असतो तेव्हा तो फक्त तुझ्याबद्दलच बोलत असतो. तू आम्हाला खूप आवडली आहेस. तू माझी सून बनणार. मुक्ताने काही न बोलता मान खाली घातली आणि आपल्या खोलीत निघून गेली. सुधाताई ऋषिकेशच्या आईच्या गळ्यात पडून म्हणाल्या, माझी मुलगी हो नक्कीच म्हणेल. मला पूर्ण आशा आहे. जर तिला नकार द्यायचा असता तर ती पटकन नाही म्हणाली असती. अचानक हा विषय निघाल्यामुळे ती शांत झाली आहे. खूप वर्षानंतर आज मुक्ताला सुखाची झोप लागली होती. स्वप्नात तिने पाहिले की तिच्या खिडकीतून एक आशेची किरण येत आहे आणि तिच्या कानात म्हणते, मुक्ता, या नात्याला हो म्हण आणि पुढे जा. मी तुझा मेलेला भूतकाळ आहे आणि तुझं वर्तमान तुझ्या पुढे हात पसरून उभा आहे. त्याचा स्वीकार कर. तेव्हा अचानक तिची झोप मोडली. घड्याळात पाहिले तर सकाळचे 5 वाजले होते. ती धावत खाली आली आणि सुधाताईच्या खोलीचा दरवाजा ठोठावू लागली. काय झालं माझ्या बाळा, वाईट स्वप्न पाहिलं का? आई, आज मला खूप मनसोक्त रडू द्या. खूप वेळ रडल्यानंतर मुक्ता शांत झाली. तेव्हा सुधाताई धैर्याने तिच्या बोलण्याची वाट पाहू लागल्या. मग थोडं शांत झाल्यावर मुक्ताताई म्हणाली, आई, आज अनिरुद्ध माझ्या स्वप्नात आला होता. मला म्हणाले की मी त्यांना विसरून माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करावी. आई, तुम्हीच सांगा मी काय करू. सुधाताईने हसून उत्तर दिले, मुक्ता, तो बरोबर बोलत आहे ग. तू त्याचं ऐक. हे बघ मुक्ता, आता अनिरुद्धला आपण हेच हवं असेल. तू त्याला विसरून तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात कर. आयुष्य एकट्याने काढायचं नसतं बाळा. मी आज आहे किंवा उद्या नाही. तू तुझं एवढं मोठं आयुष्य एकटी कसं काढणार? ऋषिकेश खूप चांगला मुलगा आहे. खरं सांगू का, तुझ्या भीतीमुळे मी काहीच बोलले नाही, पण माझी पण हीच इच्छा होती. अच्छा, माझ्या भीतीमुळे काय? मी एवढी घाबरण्यासारखी दिसते का? मुक्ता चिडून म्हणाली. नाही ग, तू तर माझी लाडकी मुलगी आहेस. असं म्हणून सुधाताईने मुक्ताला आपल्या गळ्यात घट्ट धरलं. तेव्हा मुक्ता म्हणाली, पण मी तुम्हाला सोडून कुठेच नाही जाणार. तुम्ही पण आमच्यासोबत इथेच राहायचं. सांगा तुमच्या भाडेकरूला. काय म्हणालीस? भाडेकरू? हो, तुझा होणारा नवरा आहे आणि माझा मुलगा. खबरदार जर माझ्या मुलाबद्दल तोंडातून असा शब्द काढलेस तर. अच्छा बाबा, नाही करणार.
पण तुमच्या मुलाला माझ्या सगळ्या अटी सांगा, तेव्हाच मी या लग्नाला तयार होईल. ठीक आहे, तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत, सुधाताईने हसून सांगितलं. तेव्हा मुक्ताची नजर बाहेर उभा असलेल्या ऋषिकेशवर पडली. तुम्ही कधी आलात? लपून लपून आमचं बोलणं ऐकत होता की काय? आणि एवढ्या सकाळ सकाळी तुम्ही इथे काय करत होता? ऋषिकेश असाच म्हणाला. माझे दाजी येत आहेत, मी त्यांना घेण्यासाठी स्टेशनवर जात आहे. तुम्ही तुमच्या हाताने मला एक कप चहा बनवणार का? तेव्हा मुक्ता लाजून आणि हसून स्वयंपाकघरात निघून गेली. ऋषिकेशने आज पहिल्यांदा तिला हसताना पाहिलं होतं. तेव्हा सुधाताई हसून म्हणाल्या, बाळा, तू तर आज माझी इच्छा पूर्ण केलीस. आज कितीतरी वर्षानंतर मी माझ्या मुलीला हसताना पाहिलं आहे. थोड्या दिवसांनी एक चांगला मुहूर्त पाहून ऋषिकेश आणि मुक्ताचे लग्न लावून दिलं. सुधाताईंनी ऋषिकेशच्या आईला आपल्या घरामध्ये ठेवून घेतलं, म्हणजे त्यांचा पण वेळ जाऊ शकेल. मुक्ता आयुष्याच्या नव्या टप्प्यावर पुढे जात असताना तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा खुशी येऊ लागली. त्याला पाहून आज सुधाताईच्या हृदयात एक सुखद अनुभव उमटला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.